आज मी ना तर कापण्या बनवणार आहे गुळाच्या. आता आखाड्याचा महिना चालू आहे त्यामुळं. तर इथं 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीचं सगळं प्रमाण आहे. म्हणजे 1 वाटी गूळ घेऊन तो चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला फक्त पाण्यामध्ये ते वितळायचं आहे. म्हणजे विरघळला पाहिजे आपल्या. अशा पद्धतीत एवढं पाणी टाकायचं आणि थोडंसं गॅसवर ठेवून वितळवायचं छान मस्त. म्हणजे असं पाक वगैरे नाही करायचा, फक्त गूळ वितळला पाहिजे असा. आणि थोडंसं गरम झालं की पाणी थोडं गरम झालं की गॅस बंद करून ठेवायचा. म्हणजे आपोआप ते वितळून जातं. मग जास्त पण आपण एकदम उकळतं केलं ना तर मग आपलं ते कापण्यानं अशा वातड होऊ शकतात किंवा मग जशा पाहिजे आपल्याला तशा ते होणार नाही. तर इथं मी गाळून घेतलेलं आहे. त्यात काही कचरा वगैरे असतो ना गुळाच्या याच्यामध्ये, त्यामुळं आता त्याच वाटीनं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि अगदी 2च चमचे बेसन पीठ घेतलं, जास्त काही घेतलं नाही. आणि आपल्याला जसं पाहिजे ना तसं त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करा म्हणजे. आणि थोडीशी बडीशोप टाकलेली आहे पावडर आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं. एकदमच अगोदरच आपण सगळं पीठ टाकलं तर मग आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मग थोडं करून टाकायचं. आता ते 2 वाटी आणि अगदी 2-3 चमचे मी वरती टाकलं होतं. एवढं हे पीठ झालं. त्याच वाटीचं प्रमाण होतं, एकाच वाटीचं ज्या वाटीनं मी गूळ घेतलेला होता. आणि छान एक 10-1 मिनटं मी त्याला थोडंसं मुरू दिलं व्यवस्थित आणि नंतर मग लाटायला घेतलं. पीठ वगैरे लावायची काही गरज नसते. ऑलरेडी ते छान मस्त म्हणजे सॉफ्ट झालेलं असतं पीठ. आणि तेल पण आपण लावलेलं असतं ना, त्यामुळं मग लावायची काही गरज नसते पीठ. अगदी ते लाटलं जातं म्हणजे तसं. आणि छान थोडं करून लाटून घ्यायचं. खसखस अगोदरच टाकायची जेणेकरून मग ते तळताना किंवा आपण नंतर टाकली ना ते निघून जाते सगळी खसखस. खाली पडते काही किंवा कढईमध्ये पण पडते. त्याच्यासाठी अगोदरच लाटायच्या वेळेसच त्याला चिटकवून म्हणजे व्यवस्थित चिटकल्या जाते ती खाली. आणि मग तुम्हाला हव्या तशा कापण्या तुम्ही करू शकता. आता मला ते डायमंड शेप येतच नाही. किती वेळेस मी प्रयत्न करते पण जसा पाहिजे ना तसा येत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी केलेलं होतं. आणि जास्त जाड पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही. आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायचं आणि मग तशा पद्धतीने करायच्या. छान होतात आपल्या कापण्या. आणि आता आषाढाचा महिना चालू त्यामुळं ते तर कंपल्सरी असतं करायचं, म्हणजे केलंच पाहिजे. तर छान तळून घ्यायचं. मी लाटत होते तोपर्यंतच इथं कढई ठेवलेली होती गरम करायला तेल. आणि बघा किती सुंदर अशा कलर पण आलेला होता आणि खूप छान लागतात. सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीने होतात म्हणजे. तर सगळ्या मी आता तळून घेते इथं. तर बघू शकता तुम्ही मस्त अशा तळून झालेल्या आहे. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की एक लाईक करा रेसिपीला आणि तुम्ही पण करून बघा.